हॅलो मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा। ती मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, म्हणजे बोललो तो मी व्हिडिओचा ब्लॉग पार्टमध्ये डिवाइड करता टाकणार आहे। हा पार्ट 2 आहे। तर आपण आलेलो आहे, आपले गायडन्स आहेत त्यांची आपल्या काही थोडं गोष्टी जाणार आहेत, ते आपण ऐकूया। आता या दोघांच्या मध्ये आपण या आडवं भिंत याच्या आतमध्ये 6 राण्यांची 6 घरं, त्यांच्या समोर बघा आपण जे बघितलं तर आतमध्ये शिवाजी महाराजांचा म्हणजे बेडरूम, यांच्यामधला कोणता राणीचं घर बघा ना, त्याच्या समोर ते मागच्या भिंतीवर बघा दाखवतो। राजांच्या राण्या होत्या, त्यांच्यामध्ये दाखल्या होत्या। आपण त्याला बोलतो हे बघा, हे जे रूम आहेत ना ते शिवाजी महाराज बेडरूम आहेत सगळे। त्यांच्या 6 राणीसाठी त्यांनी आज बांधले। हे जे 4 बॉक्स पाहता तुम्ही, ते तिथं ते धान्य ठेवायचे, त्यांचे धान्य ठेवायचे धान्य। सध्या तरी याच्या खाली लोकांनी पैसे टाकलेले आहेत, 5 रुपये 100 रुपये। ते आपण तुम्हाला दाखवायला झूम करून आपण पुढं पाहूया। त्या खड्डा बांधलेला आहे, पण बहुतेक मागच्या तरी काही वर्षापूर्वी तर काहीतरी असेल, म्हणून गुप्त रस्ता असेल, नाही ते काहीतरी सध्या तरी काय माहिती। मोठा खड्डा आहे। हे बघा, हे अशा प्रकारे धान्य ठेवायचे। धान्याचा म्हणजे असा टप्पे पडलेले आहेत। तब्बल 3 महिने धान्य टिकायचे याच्या इथं। या ठिकाणी 3 महिने धान्य टिकायचा। त्यावेळी 3 महिने धान्य टिकायचं म्हणजे खूप जास्त धान्य असेल। त्या दाखवतोय बघा, त्यावेळी झूम करण्याचा प्रयत्न करतो। चमकीले पाहू शकता, सिक्के आहेत, काही नोट आहेत, आपण पाहू शकता। चला पाहूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बघा, झूम करून थोडाफार दिसतंय, नोट पडलेले आहे, 100चे सिक्के पडलेले आहेत। आपण जाऊया पुढच्या वाटचालीसाठी। हे आमचे देवेंद्र शिंदे, सफेद शर्टवाले, हातात बॉटल घेऊन। ते पेट्रोल नाही आहे, ते एनर्जी ड्रिंक आहे। हे आपल्या महाराजांचा राजवाडा, तिथं आपण जाणारच आहोत। तिथला लांबून व्ह्यू, चला जाऊया तिथं आपण महाराजांच्या राजवाड्यावरती। आपले गायडन्स थोडीशी माहिती देणार आहेत, ते आपण ऐकूया। बोलू का? बघा, लक्ष द्या, समोरची आडवी भिंत पाहता का बॅटरी केलेली? आता आपण जाऊ तिकडे, लक्ष बोला खाली, सर चपला खाली। आता आपण जाऊ तिकडे, पण त्या आडव्या भिंतीपासून या भिंतीपर्यंत हा पूर्ण आपल्या राजांचा राहता राजवाडा होता। हे छत्रपतींचं राहतं घर होतं। बघा ना, आपल्या सर्वांच्या समोर अशा रांगेमध्ये 4 ओटे आहेत, अलग अलग आहेत, पण त्याच्यामधला पहिला ओटा मेन होता। 400 वर्षापूर्वी 2 मजली होतं, म्हणजे त्या काळी आपल्या राजांचं घर त्या काळी 2 मजली होतं। 32 फूट या वाड्याची हाईट होती। आणि याच ओट्यावरती असं सांगणं शक्य होत नाही की कोणत्या ठिकाणी, कारण 2 मजली होतं, पण या पहिल्या ओट्यावरती आपल्या राजांचं निधन झालेलं आहे। 3 एप्रिल 1680 शनिवारी दुपारी 12 वाजता इथे छत्रपतींचं निधन झालं। आणि त्यांच्या देहकले लागणी, आपल्या राजांच्या चिते लागणी। शेवट बघा पलीकडे, पहिलं मोठं ते मंदिर पाहताय का? 2 नंबर छोटी इमारत आहे, 3 नंबरचं बघा ना, सफेद कलरचं, हे आपल्या राजांची समाधी आहे। त्याची माहिती आपण पुढे घेणार आहात, पण त्यांचं निधन इथे झालं। जन्म आपल्या राजांचा शिवनेरी किल्ला, शिवराय जगले 50 वर्ष, त्यातून ते शेवटचे 10 वर्ष इथे होते। आपल्या राजांचं या ओट्यावरती समाप्त झालं। त्यांची 20 वर्ष बालपणामध्ये गेलेत। 30 वर्षामध्ये 360 गड किल्ले जिंकून राज्य उभं केले। कारण होतं, अहो राजांसारखी माणसं होती, पण त्या माणसांसारखा राजा होता। धनासारखं आपल्या राजांचं मन होतं, मनासारखे आपले राजे होते, म्हणून तर हिंदवी स्वराज्य उभं झालं। म्हणून तर आता आपण म्हणतोय ना, या रायगडावर खडे पसरले, या रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी। आणि हेच आपला माणिक मोती, दुसरी दौलत नाही। रायगडावरचं सर्वात मेन ठिकाण आपण तुम्ही पाहिलं तरी हे सर्वात मेन, आणि इथे प्रत्येक दगडाला आपल्या दोन्ही राजांचा स्पर्श झालेला आहे। म्हणून जाणकारांची मत आहेत, आपल्या इतिहासकारांचं मत आहे, इथल्या मातीमध्ये सोन्याचे कण आहेत।
तुम्हाला ही माती पाहिजे परमिशन काढावी लागेल, एवढी पवित्र माती आहे. इथे बाजूला 2 टाके दगडामध्ये तुम्हाला काबड समजते. पानकरी लोक होती, त्याखाली कावड्याने पाणी आणायचे, याच्यामध्ये होतायचे. हे पाणी राजा पिण्यासाठी ते वापरलं जायचं. समोर टाक्या कोपऱ्यामध्ये स्नानगृह बोलतो ना आपण, आताच आपला वाटप, तिथे शिवराय अंघोळी करायची. या टाक्या बघा, तो वाटप बघून घ्या. बाकी माहिती आपण त्या पुढच्या ओट्यावरती घेऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. चला आपण वाटप बघूया. त्याचं वाटप खूप मोठं आहे. चला पुढे जाऊया. आपण आता बघूया. आपण 2 दगड सोडली, तुम्हाला चौकोन पाहायला भेटेल. हे बघा, छत याच्यावरती होतं सर, छत या भिंतीवरती नव्हतं. या भिंती संरक्षित भिंती उंचावरती आहे ना, हा मधला पेस ओपन होता. चला जाऊया पुढची माहिती घेण्यासाठी. तर आपण आलेलो शिवाजी महाराजांच्या राजवाड्यावरती. हा आपल्या राजांचा राजवाडा. याची थोडीशी माहिती आपण बहुतेक यूट्यूबला टाकलेली आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकता. जर तुम्ही माहिती बघितली असेल तर तुम्ही पूर्ण माहिती बघू शकता. ते निधन झालं, मी काय बोलणं सांगू शकत नाही. 2 मजली होतं, पण त्या ओट्यावर जिथे तुम्ही आता सर्वजण आहात, हे आपल्या राजांचं किचन होतं. राण्यांचं छत्रपतींचं एकच किचन. तर याच ओट्यावरती दगडामध्ये अशी उखायला पाहायला भेटतात. आपण बॅक साईडने वरती आलोय, मागच्या बाजूनी. तुम्ही जर कधी गडावरती पायी आलात ना पायऱ्यानी, उंच गेट पाहताय का, आपण त्याच्या समोर येतो. पण त्याच्या आतमधला हा बाल्य किल्ला, जो आपल्या राजांचा किल्ला, राजांच्या परवानगीशिवाय त्या कालीच्या गेटच्या आतमध्ये कोणालाही प्रवेश नव्हता. भीती होती आपल्या राजांना, म्हणून त्याने त्यांच्या राहत्या राजवाड्याच्या बाजूला आपलं किचन ठेवलं. 3 नंबरचा ओटा बघा, 200 फुट्या ओट्याची लांबीच आहे. सचिवालय आपल्या राजांचं हे ऑफिस होतं. आणि 4 नंबरचा ओटा बघा, छोटावालय, त्याला म्हटलं गेलं दिवाणे खास. तुम्ही शब्द ऐकले असतील, 2 शब्द येतात, दिवाणे आम, दिवाणे खास. पण दोन्ही शब्द उर्दू येतात. सध्या दिल्लीचे लाल किल्ल्यावर चालतायत ना, पण दिवाणे खास हा शब्द मराठीमध्ये आणलात ना, तर आपण त्याला बोलतो सदर. आपण बोलतो ना सदरेवरती बोलवलंय, ते आपली राजांची सदर होती. आणि त्या भिंतीच्या पलीकडे दिवाणे आम, दरबार बोलतो ना आपण, किंग कोर्ट, जिथे आपल्या राजांचा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला. अहो राजे होते आपले, राजे छत्रपती तिथे झाले. तारीख होती 6 जून 1674. 350 वर्षापूर्वी शिवराज्याभिषेक सोहळा तिथे पार पडले. म्हणजे पहिला आपल्या राजांचा राहता राजवाडा, 2 नंबर राजांचं किचन, 3 नंबर सचिवालय ऑफिस, 4 नंबर सदर. आता दिवाणे आम दरबार पाहिला आपण, तुम्ही पुढे जाणार आहात, पण त्याच्या आधी इथून रायगडाची फ्रंट साईड पाहूया. समोरची पूर्ण माहिती घेऊन झाली की आपण दरबार पाहायला पुढे जाऊया. या पुढे चला आपण जाऊया आता पुढची माहिती घेण्यासाठी. सोबत काही बॉटल कॅरी केलेत, ताण लागू नये म्हणून. अक्षरशः आपण खूप उंचावर आलेलो आहोत. आपल्या धरतीच्या म्हणजे जमिनीच्या खूप उंचावर आहोत. तर घेऊया पुढची माहिती. काही गायडन्स आहेत, म्हणजे ग्रुप डिवाइड. चला घेऊया. बऱ्याच खिडकी आहेत, तुम्ही बघू शकता फ्रंट साईड. पण आपण वरतीला ती गडाची पूर्णपणे मागची बाजू होती. ओ बघा ना, आपल्या सर्वांच्या समोर 2 स्तंभ पाहतो आपण, आणि हा बघा छोटासा एक आहे. पण समोरचे 2 हे 400 वर्षापूर्वी दोन्ही 7-7 मजली होते. 7 मजली. कल्पना करावी लागेल, आपल्या समोर 2 मजली. याच्यावरती अजून त्या काली 5 मजली होती, बाकीचे लाकडी होते. हे विजयस्तंभ होते, हे विजयाचे प्रतीक होते. आपल्या राजाने त्या काली कोणताही गड किल्ला जिंकला की यांच्या 7व्या मजल्यावरती भगवा फडकावायची. कारण भगवा ही आपली शान, ही राजधानी होती ना आपल्या राजांची. आजूबाजूच्या गावातून गड किल्ल्यातून लोकांना समजलं पाहिजे की आपल्या राजाने कोणता तरी गड जिंकून ताब्यामध्ये घेतलेले. आणि त्या कालचे राजे लोक होते ना, आपल्या राजधानीची शोभा वाढवण्यासाठी फ्रंट साईडला अशी बांधून ठेवायची. तर आता आपली कल्पना चालली की 400 वर्षापूर्वी 7 मजली होती. ही पण कल्पनाच करावी लागेल. जर खरोखर 7-7 मजले असतील तर याच्या आतमधलं त्या कालचं शिवरायांचं वैभव तरी कसं असतं. ती राजांची बाल्कनी होती, सज्जा बोलतो ना आपण तिला, गॅलरी, तिथे शिवराय बसायचे. आणि त्याच्या समोर बघा, सर्वांनी लक्ष द्या, हा चौकोनी ओटा पाहताय का तुम्ही, तिथे कोपऱ्यामध्ये बघा, समोर भिंतीमध्ये दगड आहे. त्या कोपऱ्यातून आतमध्ये जाण्यासाठी 11 पायऱ्या आहेत. आणि त्या 11 पायऱ्या उतरून तुम्ही खाली गेलात की आपण पूर्ण याच्या आतमध्ये जमिनीमध्ये अंडरग्राऊंड जातो. आणि याच्या आतमध्ये गेलात की पूर्ण दगडामध्ये रूम आहे, ती 8x10ची रूम आहे. 5 ते 6 लोक आपले आता कशीही बसतील. एसी फेले आपले आत्ताच्या कंडिशनला एवढं थंड याच्या आतमध्ये. या जागेला म्हटलं गेलं खलबत खाना, समजतो का. आपण बोलतो ना, इकडचं इकडं समजलं पाहिजे. आपले राजे याच्या आतमध्ये जाऊन गुप्त चर्चा करायची.
सिक्रेट राजांचे गुप्तहेर, त्यांचं नाव होतं बहिर्जी नाईक, बहिरूपी बहिर्जी नाईक. आजूबाजूच्या गावातून गडकिल्ल्यातून जेवढ्या बातमी होत्या इथे येऊन सांगायचे. पण दोघांचं एवढं गुप्त होतं, त्यांच्या स्वतःच्या बायकोलाही माहित नव्हतं की आपले शिवरायांचे गुप्तहेर आहेत. कारण बहिर्जी नाईक एवढे चालाक होते ना, दरबारामध्ये गेले होते औरंगजेबाच्या आणि त्याच्या दाढीला हात लावून आले होते, तरी त्यांना माहिती पडलं नाही बहिर्जी नाईक कोण आहेत. समूहची रूम बघा विटावाली, छापखाना होता आपल्या राजांचा, स्वतःची करन्सी होती, तिथे नाणी शिवराय होम घडवलं जायचं. हे विटांचं बांधकाम पेशव्यांनी केले ना, फक्त खालचं दगडी ओटाच राहिलेलं. आणि त्याच्या समोर बघा, सर्वांनी लक्ष द्या, 2 ते लाईटीचे पोल पाहताय का तुम्ही, तिथून ती पायवाट गेलेली आहे. आणि त्या मार्गे तुम्ही जर कधी पुढे गेला तर चालत अर्धा तास की आपण शेवटच्या टोकावरती पोहोचतोय. हे टोक म्हणजे हिरकणीचं टोक. हिरकणी जी माता आपल्या लेकरासाठी उतरून खाली गेली तिथून उतरले. तुम्ही ट्रॉलीमध्ये बसून वरती आला, तोच कड आहे, आडवा डोंगर असा, तुम्ही त्या टोकानी वरती पोहोचलात, हिरकणी या टोकाने खाली पोहोचले. हा समोरचा पालखी दरवाजा, आपण वर त्याला तो मीना दरवाजा. तरी तुम्ही बघून घ्या. चला बघूया आपण आता तो तलाव जिथं आणि पाणी प्यायचं. असे वेगवेगळे स्तंभ बांधले त्यांनी, म्हणजे बघण्यासाठी व्ह्यू प्रत्येक अशा बारक्या होल्यातून वेगवेगळं दृश्य दिसतं. तर जाऊया आपण पुढच्या होलामध्ये. खूप गर्दी आहे पर्यटकांसाठी बघण्यासाठी, अक्षरशः बाहेरूनच्या देशातून बघायला येतात. हा दुसरा व्ह्यू, हा दुसऱ्या भिंतामधला व्ह्यू खूप सुंदर आहे दिसण्या बघण्यासाठी व्ह्यू. हा खूप सुंदर व्ह्यू आहे. हा खूप छोटा व्ह्यू आहे म्हणून झूम केला मी. हा मधला फ्रंट तलाव दिसतो. मग चला जाऊया पुढच्या वाटचालीसाठी. आपण ब्लॉग खूप मोठा बनणार आहे. पुढं आपण हरिहरेश्वरला जाणार आहोत दर्शन घ्यायला. खूप मोठा ब्लॉग बनणार आहे, त्यामुळे आपण व्हिडिओचे पार्ट्स टाकणार आहोत. जर साखा ब्लॉग टाकला तर अक्षरशः 2-3 तासाचा ब्लॉग तयार होऊ शकतो, म्हणून मी व्हिडिओला पार्ट केलेत. आता या व्हिडिओचा 3rd पार्ट लवकरात लवकर मी आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. समोरून पाहू शकता गेट ऑफ इंडियासारखा दिसतो, पण तो अक्षरशः गेट ऑफ इंडिया याच्यासारखा बांधलेला आहे. त्या काळी ब्रिटिशांनी बघितलं आणि ते सेम त्यांनी मुंबईमध्ये बांधला. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. पुढचा ब्लॉग लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न करेल. अक्षरशः खूप गर्दी पाहायला मिळते. समोर आपला महाराजांचं सिंहासन, खूप गर्दी पाहायला मिळते. हे समोर आपल्या महाराजांचं सिंहासन, जिथं महाराज बसत होते सिंहासनावर. मोबाईल थोडासा माझा एवढा भारीतला नाही आहे, तरी मी तुम्हाला झूम करून दाखवू शकतो. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जर तुम्ही चॅनलला नवीन आला असेल तर कृपया लाईक करा. एक छोटासा लाईक मला माझ्या व्हिडिओला थोडा बूस्ट भेटतो, मला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी थोडासा प्रोत्साहन भेटतो, थोडासा पुश भेटतो.